मित्रांनो नमस्कार, मी नागेश. आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत. पसारा पडलाय, पुण्यासाठी जायची तयारी उद्या. पण आता चला आजचा ब्लॉग आपण शूट करून येऊया. तुम्हाला थोडासा ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करतोय. उठलोय आता, चाललोय आपल्या दिशेने, तालुक्याच्या दिशेने आणि आवरून निघालोय. आता बोट घातलेत आणि मित्र वाट बघतोय रोडला. चला आपण त्याची भेट घेऊ आणि निघू. फोन कर मला. मम्मीची कटकट नेहमीप्रमाणे काहीतरी सांगत होती, न ऐकताच निघून आलोय. आता तिला कॉलवर बोलू असं बोललोय. चला आता मंडळी आपण निघूया अकोले दिशेने. आज आपल्याला जायचं आहे सिद्धेश्वर मंदिर अकोले इथे दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे आता मी आलोय आपल्या कोलारगुटी हायवेला. माझा मित्र पुढे जाऊन थांबलेला आहे रतनती गृहाजवळ. त्याची भेट घेऊ आणि आपण आता मित्राला भेटलोय. आता निघालोय आपण अकोले दिशेने गाडीवरती. तुम्ही बघू शकता संध्याकाळचा उशीर झालाय. मित्राला ॲक्च्युली बोललोय आता रात्र जर झाली तर काहीच दिसणार नाहीये. मित्रांना आपल्या मंडळीला काहीच दाखवू शकणार नाही मी. त्यामुळं तू आता थोडासा वेळ न वाया घालता थोडंसं पटपट लगेच आपण पटकन तिथं पोचूया. नाही त्याचे मित्र खूप आहे. तो इतका वेळ त्याने वाया घातला असता की आपल्याला अंधार होऊन गेला असता. चला आता आपण निघालोय अकोले दिशेने. हा एक फाटा तुम्हाला मी दाखवला, कुंभेबळ फाटा. तिथून एक रस्ता जातो अकोलेसाठी आणि हा मेन हायवे जो कोलारगुटी हायवे म्हणून आहे. सरळ अकोल्यातून निघतो पुढं भंडारा, पुढे जाऊन निघतो घोटी इगतपुरीमध्ये मुंबई हायवेला जाऊन भेटतो. नाशिकच्या वरती जो हायवे येतो मुंबईला जाणारा त्या हायवेला जाऊन भेटतो. आता आलो आपण आपल्या नदीवरती. आपली प्रवरा नदी छान अशी वाहणारी, 12 महिने तिला पाणी असतं. तिची जीवनदायी आहे एक प्रकारे. आता आपण नदीचं दर्शन घेऊन आता निघालो आहे आपण गावाच्या दिशेने आणि पुढे गाडीवरती. तर आता आपण तुम्ही बघू शकता आता आपण आपला प्रवास पूर्णपणे कंप्लीट करून आलो आहे सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता हे जे आपलं मंदिर खूप प्राचीन असं मंदिर आहे. त्याची विशिष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की हे मंदिर खूप जुनं आहे. सांगितलं जातं की 1819च्या काळातलं हे मंदिर आहे. आणि हे जे नवीन मंदिर उभारलं आहे देवीचं, तिथे आपण दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्हाला आता पहिलं मी जुनं मंदिर जे आहे ते थोडं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या ब्लॉगद्वारे. तर तुम्ही बघू शकता इथे एक सेपरेट मंदिर आहे महादेवाचे, जे थोडेसे काही दिवसानंतर उभारले गेले होते. आणि इकडनं जे मोठं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. ते आपलं जुनं मंदिर, मेन मंदिर, ज्याचं आता बरंचसं वय झालेलं आहे. आणि त्या पद्धतीत ते थोडंसं म्हणजे पडायला, जसं आपण म्हणतो की जुनी इमारत अशी पडते तसं थोडं ते आता थोडंसं पडायला त्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळं इथे एक नवीन मंदिराची आता स्थापना होणार आहे. कारण ते जुनं मंदिर जे आहे त्याचं आता खूप जास्त वय झालेलं आहे. सुमारे 1900 सांगितलं होतं की 1910 की 1920 मध्ये त्याची स्थापना केली गेली होती. आता खूप सारे वर्ष त्याच्यात ओलांडले आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण आलो आहे आता आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर आपण पहिली गोष्ट आपण सर्व मंडळी मंदिराचं जरा दर्शन घेऊया. चला दर्शन घेऊ आता आपण. खूप प्राचीन असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही ही महादेवाची पिंड. खूप छान असं मंदिर, प्राचीन काळातील आपल्या जुन्या काळाची आठवण करून देणारं. त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर असं मंदिर आहे. आता दर्शन घेऊन आपण निघालो आहे महादेवाच्या दर्शनासाठी. जे मंदिराच्या उत्तर दिशेला आहे. महाराजांचे देखील आपण दर्शन घेतले. आणि ह्या तुम्ही बघू शकता जुन्या पिंड आहेत. ज्या पिंड म्हणजे सापडत गेल्या किंवा पाण्यामध्ये त्यांचा कुठेतरी अवशेष दिसला, तिथून त्या पिंड आणलेल्या आहे. आणि या मंदिराच्या ठिकाणी त्यांचा सोहळा संपन्न करून त्या स्थापन केल्या गेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आसपासचा परिसर खूप दुर्मिळ अशा गोष्टी जर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांची सुंदरता तुम्ही बघू शकता. हे नवीन मंदिर झालेलं आहे मारुती बाबाचे. याचं हे पण मंदिर दक्षिणमुखी आहे. तुम्ही बघू शकता. तर आपण दर्शन घेऊ मारुती बाबांचे. दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय. आपण एकदा एक राऊंड घेऊ म्हणजे मंदिराची एक पूर्ण प्रदक्षिणा आपली कंप्लीट होऊन जाईल. मंदिराच्या तिन्ही चारी साईडने आपण पायी प्रदक्षिणा घालून आता पुढील मारुती बाबाच्या मंदिराकडे जाणार आहे.
चला मंडळी, तुम्हाला एक प्राकृतिक सुंदरता पण दाखवतो मी. झाडी तुम्ही बघू शकता, छान असं झाड आहे, खूप छान असं म्हणजे एकदम दिसायला एकदम मस्त असं झाड आहे. त्याचा फोटो पण मी घेतला माझ्या मोबाईलमध्ये सेपरेट. आता आपण आलो आहे त्या महादेवाच्या जुन्या मंदिराकडे, तिथं आपण दर्शन घेऊ. आता ते बघू शकता, भव्य अशी नंदीबाबाची मूर्ती आहे इथे, खूप मोठी. तिचंही थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, खूप मोठी मूर्ती नंदीबाबाची. आता आपण इकडनं देवाचं दर्शन घेऊन पुढे जाऊ मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी. हे बघा, जुन्या पिंड खूप साऱ्या या मंदिरात तुम्हाला पाहायला भेटतील, कारण महादेवाचंच मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जर पिंड नसेल तर असं होणार नाही. आपले नंदीबाबा, माझा मित्र आलाय, भैया मामा आपला शिवमभाऊ जोडगे, माझ्यासोबतच असतात. हे बघा, इथं जी पिंड आहे महादेवाची, तिचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. बघा तुम्ही, कशी छान अशी पिंड आहे. या मंदिराचा जो आतला परिसर आहे, जो आतली कलाकृती आहे, तुम्हाला मी दाखवतो. जुन्या काळातील मंदिर आहे बघा, पूर्ण दगडात बांधलेलं असं मंदिर, खूप मजबूत भक्कम असं मंदिर बघू शकता तुम्ही. थोडंसं सुंदर दाखवायचा मी छोटासा प्रयत्न करतोय. आता आपण जाणार आहे तिकडे. आता आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालोय. तर तुम्ही बघू शकता, मी जाता तुम्हाला थोडंसं मंदिराची कलाकृती दाखवतो. जुन्या काळातील एकदम दगडी बांधकाम केलेलं मंदिर, ज्या मंदिरामध्ये असंख्य मूर्त्या आहेत. भगवान विष्णू, भगवान महेश, मारुती राया, राम, श्रीराम, लक्ष्मण, म्हणजे अगदी हनुमानजी, खूप साऱ्या मूर्ती आहेत. म्हणजे ओळखायला पण येणार नाही इतक्या देवांच्या मूर्त्या इथे बनवलेल्या आहेत त्या बांधकामाच्या कोरीव कामामध्ये. तुम्ही बघू शकता, छान असं जुन्या काळातील मंदिर आहे. आता हे सगळं बघून आपण आपल्या देवीच्या दर्शनासाठी वरती जाऊया. तर चला, देवीच्या दर्शनासाठी निघूया आपण वरती. आता आलो आहे देवीचं मंदिर, तुम्ही बघू शकता. तुम्हाला तुमच्या समोर देवीचं मंदिर दिसत आहे. चप्पल बूट आपण बाहेरच काढू आणि मध्ये दर्शनासाठी जाऊया. चला, बघा आतील परिसर. इथे देखील अनेक अशा देवांची स्थापना केलेली आहे. तुम्ही बघू शकता, जवळजवळ 1 2 3 4 5 देवांची स्थापना आहे. देवीची मध्ये आहे, देवीच्या वरच्या साईडला 2 आणि देवीच्या खालच्या साईडला 2, असे 5 देवांच्या मूर्त्या इथे आहेत. तुम्ही बघू शकता, बजरंगबली तुम्हाला पाहायला भेटतील आणि शनी देवता तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर आलोय आणि तुम्ही आता इथून नजारा बघू शकता. जे प्राचीन काळातील मंदिर आहे ते कसं बांधलं गेलं होतं, त्याची सुंदरता किती सुंदर आहे. थोडंसं तुम्हाला जे मी पहिल्या सुरुवातीला बोललो, थोडंसं त्याची आता पडणझडण सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता, झूम करून दाखवतोय मी तुम्हाला. म्हणजे वाईट वाटतंय की एवढं छान असं मंदिर आहे, पण आता त्याची उतरती काळात थोडीशी आपण म्हणू शकतो ती लागली आहे. आणि तिथल्या त्या मावशी बसलेल्या त्यांनी बोललं की इकडं श्रीरामांचं पण मंदिर आहे, तुम्ही तिकडे दर्शनासाठी नक्कीच जा जर इथपर्यंत आले असाल तर. आपण आलो आहे मावशींच्या सांगण्याप्रमाणे श्रीराम मंदिराला. पण इथं आल्यानंतर असं वाटते की झाडांचा म्हणजे पूर्ण झाडांच्या मध्येच ते मंदिर स्थापन आहे. इतके झाडं इथे आहेत, नारळाची खूप सारी झाडं आहे, सुंदर सुंदर अशी. आता आपण पहिलं बजरंगबलीचे दर्शन घेऊ आणि राम महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया. बघू शकता तुम्ही, जुन्या काळातील मंदिर हे पण छान असं दगडी बांधकामामध्ये केलेलं मंदिर. खूप जुनी अशी उभारलेली मंदिरे आहेत. ती तुम्ही बघू शकता. आजही प्राचीन काळातील मंदिरे त्यांची ग्वाही देतात की ते मंदिरं कशी होती. आता नवीन जी मंदिरं आपण बनवतो त्यापेक्षा जुन्या काळातील जी मंदिर आहे त्यांची एक सुंदरता ही वेगळीच आहे. आणि जी आपल्याला वारंवार सांगते की बाबा तुम्ही आमची सुंदरता आणि आमचा जो बनवायचा जो विषय होता तो तुम्ही मॅच नाही करू शकत. तर तुम्ही बघा, मंदिरातील आतील तुम्हाला भाग मी दाखवतोय आपल्या व्हिडिओद्वारे. आता बाहेर आल्यानंतर इथं झाडांचा जो परिसर आहे तो मला विशेष म्हणजे खूप जास्त आवडला. मी त्या झाडांमध्येच उभा होतो.
तुम्ही बघू शकता खूप झाडांची गर्दी, खूप म्हणजे खूप एकदम एकदम मनाला लोभेल आणि मनाला आनंदही करणारं असं हे इथला परिसर आणि वातावरण आहे आणि खूप शांतता आहे. विशेष म्हणजे खूप शांतता आहे जी मनाला एकदम विसरायला भाग पडून देते की यार जे खरंच काय जीवन आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाठीमागे आपण सिद्धेश्वर मंदिराला आलो होतो आणि इथे खूप सारे छान छान मंदिरं जे आहेत जसं की भगवान राम, भगवान शंकर, त्यानंतर भगवान मारुती बाबा, हनुमान मंदिर, असे खूप सारे असंख्य मंदिरं आणि त्याच्या मूर्त्या ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या आपण छानपणे पाहण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल. तुम्ही नजर बघू शकता, खूप छान असा एरिया आहे आणि तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल अशी आशा करतो आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर मित्रांनो, काळजी घ्या. थँक्यू.